अवधीत तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा दिखलिया। अवधीत तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा दिखलिया। अवधीत पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी दिखलिया। यवंत प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत किल शक्तिधर सदां। अन्याओ सहस्त्र चरण श्रवण गादिं प्राणो नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा प्रथम नमः पांडुरंगा प्रथम नमः प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन। दूसरे चरण स्वतःचिया त्यांच्या कृपणाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। दूसरे चरण स्वतःचिया त्यांच्या कृपणाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन। दूसरे चरण दूसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन। दूसरे चरण दूसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पराम्बुजतेज स्फुर्तिप्रदेशं विदिन्द्राज देवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर। मी कला कुजरी काही करीन बोलतो वचन अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वादिकं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःख भजन मारुतिनाथन हे दुःख भजन मारुतिनाथन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार। हे दुःख भजन मारुतिनाथन हे दुःख भजन मारुतिनाथन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार। शरण शरण हनुमान
शरण चरण हनुमंता आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझा दावा 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला गडविले स्वराज जेने सुखावली प्रजा परस्त्री माती समान सहोता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजा नमन पुन्हा करण्याला जेने धर्म जितविला जिबितो संभाजी जाण नभाळी हा अवतरला जयाची खुळी तया छत्रपतीचे चरण कमली साष्टांग नमन करीत असो मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी हलो मस्तक माझा पायावरी यावर करी संताच्या वार 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 माझा पायावरी मस्तक हे पायावरी या अवघीत तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा विखली अवघीच पाप गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी करिया सेवेकरता निवडलेला आशिया नावाचा खंड भारत नावाचा देश आहे आणि महाराष्ट्र नावाचं राज्य महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये एक पुणे नावाचं या पुणे नावाच्या जिल्ह्यामध्ये एक झुळझुळ वाहणारी इंद्रायणी मातेच्या तीरावरती वसलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे देहूगाव त्या देहूगावला जन्माला आले वारकरी संप्रदायाच्या वटवृक्षाला लागले एक गोंडस म्हणजे वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी विराजमान असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु भगवान श्री तुकोबारायांचा फार नाही तर 4 चरणाचा उत्कृष्ट दर्जा आणि पंढरपुराचं वर्णन जगद्गुरूचा अभंग निवडलाय विश्वाच्या जगाच्या पाठीवर 3 जगद्गुरू झाले पहिले जगद्गुरू कृष्ण मंदिर दुसरे जगद्गुरू आद्य जगद्गुरू आणि तिसरे जगद्गुरू म्हणजे माझे भगवान तुकोबारायांचा अभंग आहे तुकोबार आहे या अभंगाच्या माध्यमातून सांगतात बाबा आपण पंढरपूरला गेलो जी काही चंद्रभागा माता आहे ती दृष्टीने डोळ्यांना पाहिली की त्याच्यामध्ये सर्व तीर्थ आपल्याला घडतात हीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा अजून काय होतं पंढरपूरला गेल्यावर आपल्या जीवनामध्ये कितीही मोठे पाप असू कितीही पाप असू द्या सगळी पाप पंढरपूर पाहिलं अवघीच पापे गेली दिगंतरी दूर जातात दिगंतरात निघून जातात वैकुंठ पंढरी देखली अजून पंढरपूर मध्ये काय आहे पंढरीचं महात्म्य तुकोबाराय सांगतात
की बाबा जेवढी संत मंडळी आहे सकल संत मंडळी त्या सर्व संतांचं दर्शन पंढरपूर मध्ये गेल्यानंतर पुंडलिक राय जे आहेत त्यांना दृष्टीने पहा अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखली. अजून पंढरपूर मध्ये काय आहे तो खूप बरं आहे. पंढरपूरला तुम्ही गेला जर पांडुरंगाचं दर्शन घेतलं त्या भगवंताला तुम्ही पाहिलं तर तुमच्या जन्माचं सार्थक होतं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली. म्हणून अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखली. अभंगाचा सरळ सरळ आता कीर्तन सुरू झालं. तीर्थाचं महत्व सांगणारा अभंग आहे. पण हा अभंग पंढरपूर तीर्थाचं आणि अभंगाकडे वळण्यापूर्वी चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य. पवित्र पावन भूमी आपल्या पूर या गावामध्ये नदीलाही पूर येतो आता भक्तीचाही पूर आला. आणि या पूर गावामध्ये जी काही लोक वारीला गेले होते पांडुरंगाच्या दर्शनाकरता पंढरी सारख्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत ते वारी करून परत आले. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रमाचं आयोजन तसं पाहिलं तर याला मावंदे असा शब्द आहे. कशा निमित्त आहे बाबा तर मावंद. या मावंदे शब्दाचा अर्थ काय होतो असा जर तुमचा प्रश्न असेल तर चिंतन करावं लागेल की मा म्हणजे नाही वद म्हणजे बोलणे. आपण केलेलं पुण्य आपण केलेली भगवंताची भक्ती ती बोलून दाखवायची नाही त्याला म्हणायचं मावंदे. विठ्ठल याला दुसरा एक शब्द आहे गंगा पूजन. काही ठिकाणी परिचित असेल नसेल सांगणं महत्वाचं आहे. गंगा पूजन का म्हणायचं तर तीर्थाला गेल्यानंतर त्या गंगेचं दर्शन घेतल्यानंतर ते जे काही गंगेचं तीर्थ आहे ते सोबत कुणी जे गेले त्यांनी ते तीर्थ सोबत घ्यायचं आपल्या गावामध्ये आणायचं. आणि हा कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर मावंद्याचं आयोजन केल्यानंतर त्या तीर्थाचं पूजन आणि ते पूजन झाल्यानंतर ते तीर्थ सर्वांना वाटून द्यायचं त्याचं नाव आहे गंगा पूजन. विठ्ठल या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आणि मग सर्वच गावातील जवळजवळ 50 जण असतील वारकरी. जास्त वारकरी असते गावात पंढरपूरला जाणारी वारकरी 50 जास्त असते पण आपण 50 मग ते पंढरी क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाकरता पायी गेलेले आहेत काही वाहनाने गेलेले आहेत. मग ते दर्शन करून परत आले. त्याच्यामध्ये जर विचार केला तर खूप बरं आहे म्हणतात तुका पंढरीस गेला मग आपण कसं केलं असाही प्रश्न कधी कधी होतो. त्याचं चिंतन थोडं वेगळं. मग तुम्ही भगवंताचं दर्शन घेतलं आणि या देहानं तुम्ही परत आल्यानंतर आपण भगवंताची भक्ती तीर्थयात्रा केली काहीतरी पुण्य सामग्री जमा केली आणि मग आता हे अन्नदान गावामध्ये करणं मावंद्याचा कार्यक्रम करणं याच्यातून सांगण्याची आवश्यकता पडत नाही. आम्ही पंढरपूरला गेलो आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाकरता गेलो आम्ही वारीला गेलो. आता सर्वांना कळून चुकलंय या लेकरांना कळालं लोक पंढरपूरला गेले वारकरी पंढरपूरला गेले म्हणून आज आपल्याला प्रसाद आहे. जे नाही गेले त्यांना सुद्धा कळालं. तुम्ही म्हणसाल महाराज हाच अभंग का निवडला आता इथं जे गेले नाही त्यांनाही कळायला पाहिजे पंढरपूरचं महत्व काय आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी मला अनेकांचे फोन आले. त्याच्यात पहिला फोन आला अखिल भारतीय भ्रष्टाचार समिती संघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय जे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक कामामध्ये सज्ज असतात. कुठली अडचण असो काही असो अतिशय वारकऱ्यावरती संप्रदायावरती ज्यांचं आहे आदरणीय बालाजी दादा खेडे दादांनी मला पहिला फोन केला. म्हटलं महाराज आपल्या गावात असा कार्यक्रम आहे. तसं पाहिलं तर सगळी मंडळी प्रेमाची आहेत. मग मला भरपूर फोन आले. आपले योगेश महाराज सुभाष महाराज अगोदरही मंत्री होते. कार्यक्रमाचं आयोजन चालू आहे पण ते पक्क झालं नव्हतं. मग या दोघांनी सांगितलं होतं. मग त्यांचा फोन आल्यावर ते पक्क झालं. पण काहीतरी अडचण आली. थोडं 2 दिवस कार्यक्रम पुढलो ते चालूच असते. पण प्रत्येकाला प्रश्न असेल हा कार्यक्रम आता सध्याच करावा नाही करावा त्यानंतर करावा. नीट सांगू का कोणताही मनुष्य गेल्यानंतर जर जाण्याच्या पूर्वीच्या अगोदर आपल्याला माहिती आहे मनुष्य गेल्यानंतर घरामध्ये गरुड पुराण लावलं जातं. कोणाच्या गेलं सावरण्याच्या दिवसापासून देवाचे ग्रंथ लावले जातात का त्या माणसाला सद्गती मिळावी म्हणून. मला असं वाटतं आज जर हा कार्यक्रम असेल त्या 15 दिवसाच्या एकादशीच्या अगोदर जर एखादा वारकरी एखादा गावातला चांगला माणूस जर इहलोकाची यात्रा संपवून गेला असेल तर त्याच्याही जीवनामध्ये त्याला सद्गती मिळणार आहे. म्हणून हे कार्यक्रमाचं आयोजन योग्यच आहे. म्हणून या ठिकाणी सर्वच आदरणीय गावकरी मंडळी असतील सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांना धन्यवाद देतो. कंजऱ्याची काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. कारण हे 2 गावं पाहिली बाबा तर सर्वात जास्त आधार कंजारा आणि पूर या 2 गावाचा मला संप्रदायाला तर आहेच. संप्रदाय टिकून ठेवला कंजारा आणि पूर लोकांनी. कारण जी लोक कंजाऱ्यात जरी 15 दिवसाला कीर्तन होत असेल भजन होत असेल नामचिंतन होत असेल तर अर्धी लोक इथे असतात. कशा करता जास्त लांब नाही. चला बाबा एकादशीचं चिंतन घडते आणि तिथे वेगळी कीर्तन दर 15 दिवसाला असतात. म्हणून साधना होते आणि ती साधना 5 किलोमीटरच्या म्हणजे पंचकोशीच्या आत होते. तुमच्या गावाचं पुण्य आपोआप होते. म्हणून सर्व तुम्ही मंडळी भाग्यवान आहात आणि मीही अतिशय भाग्यवान आहे. तुम्हाला अशी जागा झाली असं ठिकाण मिळालं की जिथं आपली लोक म्हणजे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे आपल्या जातीचे म्हणजे इथं जात वेगळी करू नका आपले सांप्रदायिक जातीचे. म्हणून मी मला भाग्यवान समजतो. तुम्ही भाग्यवान आहात मीही भाग्यवान आहे. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. श्रोते माई बाप असतील माई माऊली असतील सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्यांचं YouTube चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये मृदंगाच्या माध्यमातून त्यांचं नाव प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या YouTube चॅनलचं नावही खूप प्रसिद्ध आहे. आदरणीय आमचे सोपान महाराज यांनाही धन्यवाद देतो. अवघ्या महाराष्ट्राला नवी महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या गाण्याचा आवाज पोहोचलाय. असे भजन सम्राट संगीत रत्न संगीत अलंकार आमचे आदरणीय हरिभक्त परायण यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे. अतिशय प्रेमाळू ज्यांचा स्वभाव आहे गोड ज्यांचं गाणं आहे गोड ज्यांचा स्वभाव आहे संतोष ज्यांना त्यांनाही धन्यवाद देतो. इकडं आपल्या गावचे भूषण आपल्या गावचं रत्न अवघ्या महाराष्ट्रामध्ये जो आवाज आज घुमत आहे आदरणीय भजन सम्राट त्यांचंही माझ्यावरती नितांत प्रेम आहे. माझंही त्यांच्यावरती आहे. आदरणीय आमचे सुभाषजी महाराज खेडे त्यांनाही धन्यवाद देतो. आणि
या 2 वर्षामध्ये मृदंगाच्या माध्यमातून अतिशय कमी दिवसामध्ये जे नाव महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचलंय, त्यांच्या मृदंगाचा आवाज महाराष्ट्राच्या बाहेर YouTube चॅनल, मला वाटतं काही दिवसावर टीव्हीवर यायला वेळ लागणार नाही. आदरणीय मृदंग सम्राट, ताल सम्राट, तुमचं लेकरू आदरणीय आमचे उमेशजी महाराज, त्यांनाही धन्यवाद देतो. नतमस्तक होतो. सर्वांना धन्यवाद. इकडं साऊंड सिस्टीम आता कसं बोलावं आहे, एकाची लावते एक जण, म्हणून दोघांनाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही हरकत नाही. कॉम्पिटिशन हे व्यवहारामध्ये ठीक आहे, परमार्थामध्ये नाही. आणि अतिशय गोड आमचे उमेश दादा यांची सिस्टीम आहे ती सुद्धा गोडच. दोन्ही सिस्टीम आपल्या पूर गावाचं नाव या साऊंड सिस्टीमच्या नावामधून बऱ्याच ठिकाणी पोहोचलेलं आहे, म्हणून दोघांनाही धन्यवाद देतो. त्या दोघांसाठी सुद्धा टाळी वाजवा. आता सगळीच गावकरी मंडळी, आपल्या संस्थेतील सर्व विद्यार्थी, सर्व आदरणीय, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आमचे जिल्हा परिषदचे सर आहेत, धनगर सर आहेत, सरच्याही चरणावरती नतमस्तक होतो, त्यांनाही धन्यवाद देतो. विनेकरी बाबा असतील, सर्वांना ज्यांचं कवडी मोलाचं सहकार्य या सप्ताहामध्ये असेल, सप्ताह नाही पण एक दिवसाचा आपला कीर्तनरूपी सप्ताह या कीर्तनरूपी सप्ताहामध्ये असेल, त्या सर्वांना माझा अतिशय अंतःकरणापासून धन्यवाद आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि या पूरगाव लोकांसाठी, पूरवासियांसाठी एक शेर बोलून लक्ष. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए, अरे मेरे दिल से नहीं तो सही, लेकिन आपके गांव के लोगों के दिल से, पूर्ववासियों के लोगों के दिल से प्रेम की गंगा बहनी चाहिए, प्रेम की गंगा बहनी. आणि हा योग जो आलाय हा प्रेमामुळे, कारण अतिशय जीव लावणारी मंडळी आहात, म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मला असं वाटते हे दिवस थोडे संप्रदायासाठी कठीण, संप्रदायासाठी थोडा कठीण काळ आलेला आहे, म्हणून कारण कलीचा महिमा फार आहे, कलियुग. आणि या कलियुगामध्ये आपली सगळी लोक झोपी गेली. म्हणजे झोपी गेलेले जे लोक आहेत, झोपलेले जे लोक आहेत, या अगोदर जागे. असत्य वाढत कलियुग म्हणजे लोक झोपी गेली, कलीनं झोपी गेली. आता ही झोपलेली लोक जी आहे आपल्याला माहित आहे, बऱ्याच गावामध्ये शताब्दी उत्सव चालू आहे, लोक अजून झोपलेले आहेत. झोपलेले लोक जागे करायचे. साधू संतांनी ते काम केलंय की आता काकडा भजन म्हणत असताना जागे वारे आता जागा बाईनो जागा, आता जागा बाईनो जागा, आता जागा बाईनो जागा, आता जागा बाईनो जागा. महाराज असं प्रमाण म्हटलं, खरंच लोक आवाज भगवंताने दिलेली, पण त्याचा उपयोग आपण केला. लोक झोपलेली रोज
कमीत कमी कार्तिक महिन्यामध्ये तरी म्हणतो उठा जागे अरे आता पण ते झोपत नाही बघा. खरी जी झोप लागलेली आहे त्या झोपेतून आपण उठलो. ऐका ती झोपी गेलेली जी लोक आहेत त्यांना जर उठवायचं असेल थोडा विचार मी केला. आता दिवस कोणते चालू आहे? ऋतू पाऊस, त्याच्यानंतर हिवाळा, त्याच्यानंतर उन्हाळा. काय झाले ही लोक झोपी गेली, थंड स्वभावाची झाली, शांत स्वभावाची झाली. का झाली? तर उन्हाळ्यामध्ये लोकांनी घरामध्ये फ्रीज आणून काय आणून ठेवलं? फ्रीज. पाणी फ्रीजर, दूध फ्रीजर, दही, भाजीपाला, आईस्क्रीम, सगळे पदार्थ हे फ्रीजर. कशा असतात? गरम थंडी असते. थंडी पदार्थ खाऊ आपल्या लोकांचे विचार कसे झाले? अशी थंड्या विचाराची माणसं, थंड्या स्वभावाची माणसं कीर्तनामध्ये येऊन बसली. बाबा कीर्तनकार मेला तरी परिवर्तन होणार. कारण वारकरी परंपरेचे कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे, हे प्रबोधनाचं साधन आहे. इथं परिवर्तन झालं. पण थंडी लोक झाली. या लोकांमध्ये परिवर्तन होण्यासाठी काय केलं पाहिजे? कीर्तन साग, 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 कीर्तन साग. होया ग हरी रूप, होया ग हरी रूप, होया कीर्तन साग. आता जागी कीर्तन सांग. होया कीर्तन चांगलं आहे. याच्यामध्ये येऊन बसला होय अंग हरिरूप. जेवढे कीर्तनामध्ये येऊन बसला तेवढे कोण आहात? हरिरूप म्हणजे देवा. घरी असतील महाद, झोपले असतील भद्रा मारुती विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा या कीर्तनाचं वर्णन करतात. तडी कीर्तनाचे निनटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे, जे नामच नाही पापाचे आयसे केले त्याचं नाव घेऊ. जिथं पापाचं नाव शिल्लक राहत नाही ते करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईला भेटी, तेने नारायण देईला भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे
कलियुगामाजी करावे कीर्तन वा वा कलियुगामाजी करावे तेने नारायण कलियुगामध्ये कीर्तन साधन महत्वाचं. पण मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं बाबा माझ्याही कीर्तनात लोक झोप 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 का झोप मला अजून आलं थोडा विचार केला काय करावं काय करावं. एक युक्ती मला तेव्हापासून एक चालू केलं इकडं नाही बरं का जरा आपला जिल्हा सोडला की मग इकडं माहिती बऱ्याच ठिकाणी हसणे तिकडे कीर्तन चालू झालं लोकांना एकदा हात वर करा बरं एकदा ज्यांना ज्यांना असतील त्यांनी हात वर सगळ्यांनी जय जय रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर प्रौढ प्रताप धुरंधर श्रीमंत योगी जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की वंदे वंदे. तुम्ही म्हणसाल एवढा विचार कशा करता एवढा आरडा ओरड नामघोष कशा करता. अगोदर बोलू झोपली त्यांना जाग बराच विचार केला आणि मला सुचलं छत्रपती शिवाजी महाराज जय म्हटल्यानंतर कमीत कमी 2 तास किती 2 तास अंगावरती शहारा उभा राहतो काटा उभा राहतो 2 तास रक्त गरम होत असेल रक्त उसळत असेल अंगावरती शहारा उभा राहत असेल तर तेवढ्या 2 तासामध्ये आपलं कीर्तन होत म्हणून म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज. कारण त्या नावात ताकद कशी कारण त्या राजाला तसं कर्म केलंय. काय कर्म केलंय छत्रपती शिवाजी राजा. अरे वयाच्या 15 ते 16 वर्षी हातामध्ये तलवार घेणारे त्याच वयामध्ये रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक घालणारे वयाच्या 27व्या वर्षी अफजलखानाचा कोथळा बाहेर पाडणारे वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारे वयाची 51 वर्ष जगणारे आणि वयाची 35 वर्ष या मातीसाठी रणांगणात तलवार घेऊन उभे असणारे एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या शिवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरसाच्या राजावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या शिवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर रायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गड
किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर वाह वाह एक राजा असा जन्माला आला जगाच्या पृथ्वीवर राजे अनेक झाले छत्रपती शिवाजी राजासारखा राजा नाही झाला म्हणून त्या राजाचं नाव घेतलं की अंगावरती काटा शहाशा म्हणून ते नाव कीर्तनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आपल्याला त्याच्याविषयी चिंतन करायचंय छत्रपती शिवाजी राजांविषयी चिंतन करायचंय त्या चरित्राविषयी चिंतन करायचंय थोडंसं नंतर करू शकू म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं ते नाव तुम्ही म्हणा महाराज भारत माता की जय कशा कशा वंदे मातरम कशा कशा असा जर तुमचा प्रश्न असेल मला सांगावं लागेल अरे अरे ये जो भूमि है ये हमारी माँ है और ये हमारी माँ है तो हमारा धर्म और हमारी संस्कृति हमें कहती है भाई तुझे इसे वंदन करना चाहिए तुझे इसे नमन करना चाहिए अरे पर कुछ लोग इस देश में ऐसे हैं जो जन्म यहीं पर लेते हैं जो खाते यहीं पर है जो पीते यहीं पर है जो रहते यहीं पर है जो मरते भी यहीं पर है और मरने के बाद सड़ते भी इसी जमीन के अंदर है फिर भी कहते हैं कि ये हमारी माँ नहीं है अरे ध्यान से सुनिए जो भूमि तुम्हें जन्म देती है जो भूमि रहने के लिए जगह देती है जो भूमि खाने के लिए तुम्हें अनाज देती है जो भूमि प्यास बुझाने के लिए पानी देती है जो भूमि मरने के बाद दफनाने के लिए पनाह देती है इतने उपकार करने के बाद फिर भी तुम कहते हो ये हमारी माँ नहीं है कि भाई तुझे आतंकवादी कहना कोई बुरी बात आपण भारत माता की म्हटल्यानंतर जर एखाद्याने जय नाही म्हटलं समजून चालायचं हा महाराष्ट्रातला हा भारत देशातला कोण आहे आतंकवादी विठ्ठल म्हणून नाव घेणं जयकार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो जय जयकार करून आपण कीर्तनाला सुरुवात कधी कधी असा प्रश्न पडतो कीर्तन कशाने अगोदर तर चिंतन कीर्तनाचंच करून आलो होतो इथं आल्यानंतर थोडं बदललं विठ्ठल आता एक कीर्तन आहे आणि आपण या कीर्तनाविषयी चिंतन करत असताना आपण पाहिलं कीर्तन म्हणजे निमित्त काय मावळण्याच्या निमित्तानं कीर्तन वारकरी तीर्थाला गेले होते तीर्थावरून परत आले की मावळते असते मग कोणत्या तीर्थाला गेले होते तसं पाहिलं शास्त्र सांगते 108 तीर्थ नामदेव महाराज सांगतात 360 तीर्थ सगळी तीर्थ आपल्याला घडायला आयुष्य जातं कधी कधी लोकांना एकही घडेल नाही सगळी कधी घडते पाहता रावळाची पाट पाहता रावळाची पाट पाहता रावळाची पाट पाहता रावळाची पाट हृदय गणती दिन जाड तीरते
राऊळाची वाट तीर्थे घडती तीर्थे 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 लुळते पातारा उडाती पाट पातारा उडाती वाट पातारा सुभाष महाराज त्याचा खूप निघायला राहुलाची पाठ तीर्थे घडती राहुलाची पाठ पाहायला सांगितली तीर्थ आपण करतो बाबा आपण बोलून गेलो सगळी घडणं कधी कधी एक घडणं सुद्धा मुश्किल आहे सगळी पाहायची घडवायची मग एक करावं लागेल राहुलाची देवळाची पाठ पाहावी कोणत्या पंढरपूर त्या पंढरपूरला जर देवळाची वाट पाहायची पंढरपूरला जावं लागेल संसार दिनाचा तिथं दिनाची सोय तिथं आपल्याला जावं लागेल वारी आपल्याला करावी लागेल तिथपर्यंत जाऊन आपल्याला पोहोचावं लागेल पण जात असताना आता तुकोबारांनी उपदेश केला पंढरीला जा कुणाला सगळ्या शाळेत शिकण्याकरता सगळे विद्यार्थी असतात गुरुजी सर्वांना शिकवतात जसं पाऊस सर्व ठिकाणी पडत असतो पण जिथं ते बी उगवून यायचं असतं ती जमीन सुपीक असावी ती माती सुपीक असावी लागते सुपीक जमीन असेल सुपीक माती असेल तिथं कोंब निघत असते खडकावर कोंब निघत नाही गुरुजी सांगत असताना शिकवत असताना एका विद्यार्थ्याला दोन विद्यार्थ्याला शिकवत सगळ्यांना सारखंच शिकवतात पण जर तिथं खडक असेल तर पीक निघणार नाही सरळ शिकवतात काय भेदभाव असतो का तुकोबाराय सुद्धा उपदेश करतात उपदेशी तुका एक दृष्टीने ऐका जसा पाऊस सर्वत्र पडत असतो तसं संत महात्मे गुरुजन हे उपदेश करतात पंढरपूरला
पण सगळे ऐकणारे काही काही मग निघतात बाबा कुठं पंढरपूर सपने तो हर कोई सजाते हैं पण सपने कभी कभी टूट जाते हैं सपने तो हर कोई सजाते हैं पर सपने कभी कभी टूट जाते हैं भगवान के दर्शन को हर कोई जाना चाहते हैं लेकिन वही जाते हैं जिन्हें हमारे भगवान बुलाते हैं ज्याला देव बोलवत असतो पुण्य सामुग्रीचा ठेवा असतो तो तिथपर्यंत जा आता प्रत्येक जण जाण्यासाठी निघालाय कोणी गावाला जाण्यासाठी निघाले कोणी देवाला जाण्यासाठी निघाले आणि कोणी परलोक जाण्यासाठी निघाले एक ना एक दिवस सगळ्यांना जायचं पण जात असताना एकदा तरी आपण पंढरपूरला जाऊन आलो पाहिजे मग गेलं पाहिजे ऐका पंढरपूरला काही लोक एकमेकांचं पाहून निघतात आता आमचे सुभाष महाराज निघाले आमचे उमेश महाराज निघाले आमचे संतोष अण्णा निघाले की मग ते म्हणतात आम्ही वारीला चाललो तुम्ही सुद्धा मग त्यांचं पाहून काही जुने वारकरी काही गावातले वारकरी मंडळी कोणाला आवड असेल कोणाला छंद असेल वारीमध्ये खूप आनंद असतो चला निघाले आणि मग निघाल्यानंतर इथून वाहनात बसायचं कुठं जायचं थेट आळंदीला काही दर्शन करून आळंदीला जातात अगोदर ते ठीक आहे नंतर होत नाही म्हणा डबल वर्षभर जाणं काही होत नाही मग दर्शन करून आळंदीला जातात आणि तिथून ज्ञानोबा राय तुकोबा राय जे काही सगळे संत मंडळी आहेत निवृत्तीनाथ महाराज असतील इकडून गजानन महाराज असतील पैठून एकनाथ महाराज असतील नरसिंह आपले नामदेव महाराज असतील ही मंडळी दर्शन करता वारीमध्ये निघालेली आहे आणि ती वारी पंढरपूरला निघालेली आहे आणि मग रस्त्याने जात असताना एवढा आनंद असतो कितीही शीनाला तरी तो शीन आपण का मुक्कामावर गेलो पाय दुखतात एकदम झोप लागते आणि सकाळी पूर्ववत माणूस होतो कितीही त्रास होईल पहिला मुक्काम जवळजवळ 32 किलोमीटरच्या वर आळंदी ते पुणे आणि ते चालणं काही साधन आहे एवढं फास्ट आहे एका सेकंदाला 2 पावलं माणूस समोर गेलं पाहिजे मग एवढं फास्ट चालणं आणि पुन्हा पालखी थांबली की थांबावंच लागतं नियमात वागावंच लागतं पण जे नम्रात्रे आहेत त्यांना जे नम्रातले आहेत त्यांना कुठं थांबावं लागतं नियमात पण काही काही नम्री असतात ते समोर जातात विठ्ठल विठ्ठल जे नम्रातले त्यांच्याकडे देव पाहतो जे नम्री आहेत त्यांच्याकडे कोणी पाहत नाही जसं चालायचं तसं चला मग ते पुढे जातात आणि मग जे मागून येणारे वारकरी आहेत त्यांना त्यांचा त्रास होतो त्यांचा नाही ठेपा नाही जागा कशाची व्यवस्था नसते कुठेही घाण करतात आणि मागच्या लोकांना त्रास वारीला जात असताना आपण प्रत्येकानं आपल्या वारकऱ्याविषयी कोणी बोट नाही दाखवलं पाहिजे असं जीवन जगलं पाहिजे कधी कधी महाराज कलियुगाचा महिमा फार वेगळा लोक म्हणतात वारकरी भुरटे वारकरी चोरटे पण मला सांगावं लागेल गुरुवर्य राऊत बाबा सांगत असतात वारकरी भुरटे नाही माळकरी भुरटे नाही काही भुरट्यांनी आज माळा घातल्या चांगल्या लोकांवरती सुद्धा वाईट वेळ आली म्हणून आपण प्रत्येक पावलाला सांभाळून चालणं महत्त्वाचं बाकी सर्व कर्मानुसार जे घडायचं ते घडणार पण मला असं वाटते वारकरी संप्रदायामध्ये जीवन चांगलंही तेवढंच आहे आणि भक्ती ते कठीण शूळावरील पोळी सळी कठीण सुद्धा आहे जर हे पांढरं वस्त्र अंगावरती असेल त्याला खूप जपावं
विठ्ठल हरे झाला विठाला विठाला ठाला 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 खूप जपून चालावं लागतं का कारण हे पांढरं जे वस्त्र आहे जे वारकऱ्याचं वस्त्र आहे त्याच्यावर एक सुद्धा डाग सहन होत नाही जपून चालून सुद्धा काही काही लोकांवरती आघात होतात का बाकीचे वाईट वागतात त्याच्यामुळे चांगल्या लोकांना सुद्धा त्रास होतोय म्हणून प्रत्येकानं आपल्या नियमात आपल्या चाकोरीत चाललं पाहिजे आणि म्हणून त्या वारीला जात असताना मी पाहतो एवढा आनंद वारीमध्ये असते कधी कधी असं होतं वारीला जे गेले त्यांचं लक्ष घरी असतं जे घरी असतील त्यांचं लक्ष वारीमध्ये असतं आमच्या बाबांची दिंडी 103 नंबर त्या दिंडीमध्ये आम्ही चालायचो आणि एक कोल्हापूरचा वारकरी चांगलं प्रवचन वगैरे करणार आहे अतिशय आवड त्याचं नाव आहे रावण काय रावण आपल्या इकडे ते नाव ठेवत नाही रावण नाव काय वाईट आहे का रावणाने खूप चांगले कर्म केले थोड्या वाईट कर्मामुळे त्याचं नाव सुद्धा कोणी ठेवायला तयार नाही मग चांगले कर्म करा वाईट कर्म अतिशय महत्वाचं मग तो वारीमध्ये आला अगोदरच्या दिवशी प्रवचन केलं त्यानं सांगितलं वारीमध्ये लक्ष ठेवा तुमचं चित्त वारीमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी मला म्हटलं महाराज मला रात्री झोपेमध्ये स्वप्न पडलं की माझा ढवळा बैल सुटला आणि काळ्या बैलाला घोळसलं विठ्ठल 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 आता देह देवळा आणि चित्त तसं आपण ज्या अर्थी वारीला गेलो त्या अर्थी वारी आपण केली पाहिजे त्या वारीमध्ये एवढा आनंद असतो ते काही फुटाने ऐकणारे असतात काही शेंगदाणे काही खरमुरे नाही का आणि मग थोडं असं चालत 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 पुणे जिल्हा ओलांडला की मग ते रसवंतीचा गाडा असतो काय गर्दी या माऊली तिकडं बघा इकडे घ्या तिकडं बघा इकडे घ्या चंद्रभागेच्या पाण्यावर झोपासलेल्या ओसास या माऊली 5 रुपये 5 रुपये काय गर्दी एकही माणूस नसतं पाहिला आपण कोणी दिसत नाही आणि ते म्हणते लगेच गाणं लागतं चल ग सखे पंढरीला विठ्ठल विठ्ठल मग ते वारी आनंद एवढा आनंद काही काही लोक ते ऐकण्यासाठी जातात काही लोक पिण्यासाठी जातात म्हणजे रस वारीत आणि काही हरिनामाचा रस पिण्यासाठी पण अनेक प्रकारचे रस असतात पण कोणता रस प्यायचा हे आपल्या हातात मग ती वारी करत असताना एक एक मुक्काम करत असताना आपण भगवंताचं नामचिंतन करत करत ती वारी केली पाहिजे नुसतं दिंड्याच्या समोर नाही पळालं पाहिजे ज्ञानोबारांनी मुद्दाम लिहून ठेवले महाराज काय पापाचे कळप विठ्ठल विठ्ठल तुम्ही दिंडी सोडून पापाचे कळप ते कळप तुमच्या माथ्यावर येऊन बस त्याचं कारण असं आहे यम धर्मानं सुद्धा त्याच्या दूताला सांगितलं बाबा जिथं नामघोष असेल जिथं नामचिंतन असेल तिथं तुला थारा नाही यम धर्म सांगे दूता तुला नाही तेथे सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा ते यमदूत पापाचे कल्प पुढे पळतात आणि मग जे पुढे पळतील लोक त्याच्या माथ्यावर येऊन बसतात आणि मग बसले की त्याचं पाप धुवायची व्यवस्था काय काही पण ते नियोजन साधू संतांनी लावून प्रत्येक जण जर आपण पाहिला तर प्रत्येकाकडून काही कळत नकळत पाप घडत असतात पुण्य घडायला सुद्धा अगोदरच्या जन्मातलं पुण्यच असावं लागतं आणि पाप घडायला अगोदरच्या जन्मातलं पाप असतं
ते पाप जे आहे ते पाप मला पुण्य करू देत नाही, ते करायला लावतं पुन्हा पुन्हा पाप. आणि मग हे पुण्य करण्याकरता ते पाप नष्ट करण्याकरता तुम्ही आम्ही निघाले. मग एक मुक्काम करत 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 शेवटचा मुक्काम आहे मोठं रिंगण आहे, त्याचं नाव आहे वाखरी. आणि ती वाखरीची शिव ओलांडली बाबा, वेशी ओलांडली की समोर दिसतं त्याचं नाव आहे पंढरपूर. आणि ते पंढरपूर पाहिलं की किती पाप असू द्या, सगळीच्या सगळे पाप दिगंतरामध्ये निघून जातात. अभंगाचं दुसरं चरण. अवघ्याची पापे गेली दिगंतरी, अवघ्याची पापे गेली दिगंतरी, अवघ्याची पापे गेली दिगंतरी, अवघ्याची पापे गेली दिगंतरी. हे अवघ्याची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माझी खूप उभार आहे बोलतात. अवघीच पापे गेली दिगंतरी, पण वैकुंठ पंढरी देखली. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही डायरेक्ट दुसऱ्यावर कसं काय आले, पहिल्यावर काऊन नाही आले? त्याचं कारण असं आहे, पंढरपूरचं महत्व जाणून घेण्याकरता अगोदर पंढरपूरला जावं, तिथपर्यंत आपण आलो. पहिला फायदा तो आहे. आता पंढरपूरला गेल्याशिवाय पुढचं कळणार आहे का काय? मग पहिला अवघीच पापे गेली दिगंतरी, ही पाप दिगंतरामध्ये निघून जातात. पण पंढरपूर पाहिल्याच्या नंतर, पण हे पंढरपूर सहजासहजी कोणालाही पाहायला भेटत नाही. आपण अगोदरही पाहिलं, कलियुगानं चांगलं कुणाला करू दिलं नाही. आणि वाईट म्हटलं की लगेच माणसं करायला तयार होतात. कीर्तनकार तयार व्हायला कमीत कमी 8-10 वर्ष लागतात, पण कीर्तनकाराचं नाव खराब व्हायला एक दिवस सुद्धा लागत नाही. म्हणून चांगलं व्हायला वेळ लागतो, खराब व्हायला वेळ लागत नाही. कारण कलियुग, कारण जमाना फार बदलून गेला महाराज. तुम्ही बघा, पूर्वीचा जर काळ आपण पाहिला तर देवळावरती कॅसेट लागलेली असायची आणि सकाळी सकाळी माई माऊल्या 4 वाजता उठायच्या आणि सुंदर अशा प्रकारची भजनं लागायची. आणि आता आपण पाहिलं काकड्याला सुद्धा उठायला कोण तयार नाही. एखादा 2 भजने असते बिचार, त्याच म्हणते उठा जागी भारी आता देवन तेच दोघं, तिसऱ्याचा पत्ता नाही महाराज. आणि मग पाहिला आपण पूर्वीचा जो काळ होता, माई माऊल्या भाकरी करायच्या. काय करायच्या? भाकरी.
एवढी जाड भाकरी असायची, मस्त रुंद असायची. ती भाकरी एवढी चवदार असायची महाराज. ती भाकरी अशी असायची, एक खायाने तिकडे. ती भाकरी करत असताना भाकरी अशी फुगायची. कशी भाकरी कशी फुगायची? अशी. आता भाकरी नाही फुगत महाराज, आता करणारेच फुगायला लागले. विठ्ठल विठ्ठल लक्ष द्या. पूर्वीचा जो काळ होता, आमच्या माय मावल्या भाजी करायच्या. भाकरी झाली, आता भाजी करायच्या. आणि मग तो घरचा घरगुती मसाला असायचा थोडा, पण चव भाजीला असायची. थोडाच मसाला असायचा पण चव भाजीला. आता डब्बीच्या डब्बी मसाला आहे, चवच नाही. जमाना बदलला, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. या जमान्यामध्ये नाही गुरुजनांचा आदर, या जमान्यामध्ये नाही वडीलधाऱ्यांचा आदर. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. वा वा, मला असं वाटलं महाराज अजून चालूच आहे. जमाना फार बदल, काळ बदलला, लोक सुद्धा बदलून गेले. मग हे बदललेले लोक जे आहे, ये कपड्यांना बदलले ठीक आहे, संपत्तीनं बदललेली ठीक आहे, पण हे विचारांना नाही बदलले पाहिजे. कारण लोक पैशानं फार श्रीमंत होत गेली, माई बाप फार श्रीमंत होत गेली, पण विचारांना फार खाली आली. पूर्वीचा जर विचार केला आपण, छोटीशी झोपडी असायची, माणसं भरपूर असायची, घर छोटस असायचं, माणसं भरपूर असायची. आता बंगले झाले, मोठी मोठी बंगले, पण माणसं घरात नाही. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद रे, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ओ ताराकडे पहावे, ताराकडे
किती आनंद आनंद हो किती आनंद आनंद या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या एवढा आनंद आहे महाराज झोप पण ते काळानुसार सगळं बदलत गेलं मोठे मोठे बंगले झाले आणि लोकांचे विचार खाली मला असं म्हणायचं नाही की माणूस हा पैशाने श्रीमंत होऊ नये नक्कीच प्रत्येक माणूस हा पैशाने श्रीमंत झाला पाहिजे पण विचाराने सुद्धा माणूस श्रीमंत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे माणसाकडे कितीही पैसा असेल जर विचार खालचे असतील तर त्याच्या श्रीमंतीला किंमत राहत नाही म्हणून या कलियुगामध्ये भक्ती महत्त्वाची विचार महत्त्वाचे आदर्श महत्त्वाचे त्या विचारानं वागणं महत्त्वाचं मग हे विचार हे कीर्तन आपल्याला सांगते साधू संत आपल्याला सांगत असतात आपण काय केलं पाहिजे आपण भक्ती केली पाहिजे भगवंताच्या दर्शनाकरता आपण निघालो पाहिजे मग आपण साधू संतांच्या म्हणण्यानुसार निघत असतो पंढरपूर मध्ये गेल्यानंतर आपली जी काही पाप आहेत ते दिगंतरामध्ये निघून जात असतात पण महाराज तुम्ही म्हणताय ना एकही तीर्थ घडणं अवघड आहे विठ्ठल विठ्ठल मग ज्यांना एकही तीर्थ घडत नाही त्यांना सगळी तीर्थ कशी घडणार अशी प्रश्न बरीच लोक करत असतात त्यावेळेस साधू संतांनी अनेक भाविकांनी अनेक वारकऱ्यांनी माझ्या तुकोबारायांना प्रश्न केला असावा की तुकोबाराय आमच्या सगळ्या तीर्थांना नाही जाणं होतं आम्हाला सर्व तीर्थ घडवायची सांगा सर्व तीर्थाचे दर्शन घडेल असा काहीतरी उपाय तुम्ही सांगा मग ते तुकोबारायांनी सांगायला सुरुवात केली बाबा जर सर्व तीर्थाचं दर्शन एका वेळी तुम्हाला घ्यायचं असेल तुम्हाला एक करावं लागेल पंढरपूरला जाऊन माझ्या चंद्रभागा मातेचं दर्शन घ्यावं लागेल सर्व तीर्थाचं दर्शन घडतं अभंगाचं पहिलं अवघीची तीर्थे घडती एक वेळा अवघेची 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 तीर्थे घडती एक वेळा तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया चंद्रभागा डोळा देखिलिया चंद्रभागा डोळा देखिलिया चंद्रभागा डोळा देखिलिया अवघीची पापे पापे गेली दिगंतर अवघेची पापे गेली दिगंतर अवघेची पापे गेली दिगंतर चंद्रभागा डोळा देखिएला चंद्रभागा डोळा देखिएला चंद्रभागा डोळा देखिएला चंद्रभागा डोळा देखिएला अवघेची पापे गेली दिगंतरी अवघेची पापे गेली दिगंतरी अवघेची पापे गेली दिगंतरी अवघेची पापे गेली दिगंतर अवघीची तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय बोलतात सगळ्या तीर्थाचं दर्शन घडतं काय केल्यावर पंढरपूरला जा
पाप तर गेले पळून बाबा. पंढरपूरला गेल्यानंतर वारकरी पहिलं काय करतो? कुठं जातो? चंद्रभागेच्या स्नान. आणि मग चंद्रभागेच्या स्नानाकरता जायचं असेल, चालत 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 गेलं की अशी दुरून चंद्रभागा माता दिसते. आणि चंद्रभागा माता पाहिली की सगळ्या तीर्थाचं दर्शन तिथं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. ते पुण्य घडतं म्हणून अवघीच तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा. कारण तुकोबारायांनी बराच विचार केला. तुकोबाराय म्हणतात वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीसी. या पंढरीची सर कुठल्याच तीर्थक्षेत्राला येणार नाही. एवढं महत्व सांगितलंय पंढरपूर क्षेत्र, एवढं महत्वाचं सांगितलंय. मग या पंढरपूर मध्ये तुम्ही सांगताय चंद्रभागा मागा पाहिली की सगळ्या तीर्थाचं दर्शन घडतं. अजून काय काय घडतं महाराज? मग सांगितलंय तीर्थ जिथं पाया पडायला जात असतात, कुठं? तीर्थ पुनीत होण्याकरता जिथे जात असतात, पवित्र होण्याकरता जिथे जात असतात, कुठं? तीर्थे जया ठाया इति पुनीत भावया. आणि काय काय विठ्ठल विठ्ठल पर्व काळ पाया परती हळ संसाची. पर्व काळ पाण्यासाठी, पवित्र होण्यासाठी तीर्थ जात असतात. त्यांचं नाव आहे संत. या संताचं दर्शन, त्या संताचं दर्शन पहिलं वारीत घडतं बाबा. वारी ज्या संताकडे तुम्ही गेले, ज्या संतासोबत गेले, त्या संताचं दर्शन. ज्ञानोबारांच्या सोबत चला, ज्ञानोबारांचं दर्शन आहे. तुकोबारांच्या सोबत चला, तुकोबारांचं दर्शन आहे. नाथ महाराजांच्या सोबत चला, नाथ महाराजांचं दर्शन आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या सोबत चला, त्यांचं दर्शन आहे. नामदेव महाराजांच्या सोबत चला, त्यांचं दर्शन आहे. पण पंढरपूर मध्ये आला आणि पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं, सगळ्या संतांचं दर्शन आहे. अभंगाचं तिसरं चित्र. एक वेळा भेटी अवघेची साता, 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 एक वेळा भेटी. गेली दिगंतरी अवघ्याची पापे, गेली दिगंतर, अवघ्याची पापे गेली दिगंतर, अवघ्याची पापे गेली दिगंतर. दृष्टी कुंडलिका दृष्टी अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माझे तुकोबाराय सांगतात की तुम्ही पंढरपूरला गेला, पंढरीमध्ये दर्शन घेतलं, पंढरीचं दर्शन झालं की पाप पळून जातात. चंद्रभागेचं दर्शन घेतलं, सगळ्या तीर्थाचं स्नान झाल्याचं पुण्य प्राप्त होतं. आणि पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं की सगळ्या संतांचं दर्शन घेतल्याचं, भेट झाल्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून पंढरपूरला जायचंय. अभंगाचा अर्थ कळाला असेल. पंढरपूरला का जायचं? आपण जन्माला आल्यानंतर, या देहामध्ये आपला जन्म झाल्यानंतर, हा देह म्हणजे एक मिळालेली संधी. हा देह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला ही एक आहे
संधी. या संधीचं सोनं आपल्याला काय करायचंय? सोनं करायचंय. मग ते सोनं करण्याकरता काय करावं लागेल? आता बरीच लोक सोनं करण्याच्या मागे आहेत. ते सोनं महागच चाललंय. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं सोन्याच्या नादी कोणाला लागू नाही. तसं ते कोणाला साध्या सुद्धा लागू देत नाही. साध्या सुद्धा नादी लागू देत नाही. पण बरेच बहादर असतात त्याच्या नादी लागतात. कोणाच्या? सोन्याच्या. गावातल्या नाही बरं. गावात येईल भांडणावर एखादा असला. विठ्ठल 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 विठ्ठल. सोन्याचा जर विचार केला तर सुवर्ण हे कलीला दिलेलं 5वं स्थान. किती आहे? थोडं चुकीच्या मार्गाने आलेलं धन जर असेल, सुवर्ण असेल, त्याच्यामध्ये काय असतो? कली असतो. ते सोनं जर आपण गळ्यात घातलं ते आपल्या जीवनाचं कधी सोनं होऊ देत नाही. याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मग ज्यांच्याकडे असेल ती आणून द्या. कोणाला द्यायचं? तुम्हाला काही होत नाही, आम्हाला द्या. विठ्ठल विठ्ठल. सोनं करायचं या देहाचं सार्थक करायचं महाराज. पण बऱ्याच लोकांना अजून मार्गच मिळाला नाही. कारण ते कली पाप असल्यामुळे पुण्याकडे जाऊ देत नाही. मग एवढे पापी लोक झाले, एवढे पापी लोक झाले. चांगली माणसं जर देवाचं करत असतील त्यांना सुद्धा ते करू देत नाही. आमचे सुभाष महाराजांनी इकडे गेलतो. कुठे? हातगाव हिमायत साईड. आम्ही कधीच मोटरसायकलवर सहसा लांब जात नाही. पण म्हणलं पेट्रोल लय लागायला. आपल्या गाडीवर बरं महाराजांची गाडी होती. दोघं गेलो. येत असताना आपली पूरगावची एक दादा भेटले आम्हाला रस्त्यात. आता आम्ही आमच्या साईडला गाडी लावली आणि त्यांनी त्यांच्या साईडला गाडी उभी केली. एक माणूस गाडीवर बसून येत होता आणि आपल्या मुलीला गाडी चालवायला लावली. कुणाला? मुलीला. खोटं बोलत नाही, लागून घेऊ नका. माणसाची गाडी चालवतील महाराज, ती बाहेर सहजासहजी जमतच उग नादी लावली नाही. पण ठीक आहे, बरेच असतात एक्सपर्ट. ती मुलगी गाडी चालवत होती. आता त्या बिचाऱ्याने आम्हाला पाहिलं, आम्ही त्यांना पाहिलं आणि गाड्या आम्ही आमच्या थांबवल्या, मस्त साईडला थांबवल्या. ती मुलगी आली जोरात आली मागून आणि त्या गाडीला धडकली आणि उतानी झाली. बापून मुली उतानी झाल्यावर बापाच्या गळ्यात माळ होती. आम्हाला वाटलं निपटल आणि चार्जिंग फुल होती. गळ्यात माळ होती, चार्जिंग फुल होती. चार्जिंग फुल असल्यामुळे काय झालं, तो 2 मिनिटं काहीच बोलला नाही. मला वाटलं जमलं, आता जमलं. पण ती हळूहळू उठलं, गाडी उचलली, उभी केली आणि जोरात आलं आणि ज्या गाडीला धडकलं तिची चाबी. पण हा दादा काही साधा नव्हता. की आलं तसं पलीकडे लोककडून अपेक्षा. मग आता ते मोठ्यानं ओरडायला मुलगी ती दोघं आपले अशी गाडी कोणी उभी करतं का? तुम्ही त्या साईडला उभी करायची, इकडं करायची, तिकडं करायची. आता आम्हाला खरं बोलावं लागलं. आम्ही म्हणलं बाबा चुकत्या माणसाची नाही, तुमची आहे. समोर गाडी उभी राहणार आहे, तुम्हाला किती स्पीडनं चालवायची, कशी चालवायची. त्या बिचाऱ्यानं पहिली साईडला उभी केली. तुम्ही कशी चालवायची पहा ना. नाही आम्ही आमच्या साईडनं बरोबर होतो. आता डाव्या साईडला ती गाडी थांबली, ही गाडी आल्यावर इकडून जायला पाहिजे उजव्या साईडला. हे म्हणजे ती सुलपाच्या पलीकडून गेलं धडकून, पलीकडे जाऊन सुलपाच्या दोघं बापले. तरी सुद्धा मग आम्ही काही म्हटलो एखादा शब्द, मी तर बोलतच नव्हतो. जाऊ द्या रामकृष्ण आई, रामकृष्ण आई. आमचे सुभाष महाराज म्हटले तुमची चूक होती ना, आता शांत बसायला पाहिजे होता. आम्ही थोडं नाही दम निघला. ते म्हणजे तुमच्या गळ्यात माळ आहे, पोटात काळे. विठ्ठल विठ्ठल. हॅलो तसं बोललं महाराज. आमची अर्धी ताकद कमी झाली, पण आम्ही म्हणलं काही बोलल्यापेक्षा जेवढं झालं तेवढं थंड घेतलं बरं. मग आम्ही त्याचं दर्शन घेतलं. म्हणलं बाबा आमच्या गळ्यात काळा असो, पोटात का मळ असो, का तिकडं काही असो, आम्हाला काही आमची तर काही चूक नव्हती. आम्ही त्या साईडला, पण खरं बोलायला गेलं त्याला सुद्धा त्रास आहे. आणि मग
योगायोगानं त्याच्या गावचे लोक त्याच्या गावचे लोक दिसले. आता मला सांगा जर पूरला एखादं प्रकरण झालं आणि पूरचे लोक एखाद्या बाहेरच्या दिसले त्याचं काय होईल? जमीन पायाखालची सरकणार. आता सुभाष महाराज भीत नव्हते पण माझ्या पायाखालची जमीन सरकायला लागली हळूहळू. मी खाली पाहायला लागलो म्हणजे खरं सरकायला. आणि मग ते आले म्हटले काय झालं? आमच्याकडे पाहिल्यामुळे थोडे ते विचार करून बोलले. म्हटले काय झालं? गाड्या दोन्ही जागेवर होत्या, त्याची जागेवर होती, ही जागेवर होती. त्यांनी विचारलं कसं काय झालं? म्हटले बाबा आमची गाडी अगोदर उभी होती, यायची इकडे उभी होती, ही मागून येऊन डाव्या हाताकून जाऊन धडकून पुढे गेली पडली. म्हटली म्हटले मग तुमची काय चूक नाही, तुम्ही वाटलं. आता आम्हाला दम नाही महाराज. म्हणलं काय लागलं पा हे पा काय पाहू नका, निघा तुम्ही तुमचं निघा, तुमची चूकच नाही म्हटलं तुम्ही निघा. मग आम्हाला विचार पडला. म्हटलं सत्य शेवटी सत्याचाच विजय. आपण जर सत्य मार्गाने वागलो बाबा, त्यांना अगोदर जर ते घाण बोललं त्याचा विचार करत बसलो असतो तर देवानं ते 4 लोक पाठवले नसते, त्याच्या गावचेच पाठवले. त्याला शांत केलं ना आम्हाला सहज काढून. आणि मग ते आम्ही गाड्या घेऊन पुढे गेलो, ते मागून आलो. त्याचा नंबर द्या, त्याचा नंबर द्या. भेटते का पुढे? मी आता पाहिलं पण नाही महाराज, खाली पाहून गाडी चालवलं. सुभाष महाराज पाहू लागले पाहू नका, जाऊ दे. अशी लोक भेटतात कारण संप्रदायावर कठीण काळ आलेला आहे. आपण चांगलं जरी वागायला गेलो, सत्य जरी वागायला गेलो तरी इथं त्रास होतो. पण काहीतरी म्हणा आपले काहीतरी पाप असते अगोदरच, ते शब्द सहन करावं लागतात. आणि सहन केल्याशिवाय दगडाचा सुद्धा देव होत नाही, म्हणून सहन करायला शिका. विठ्ठल विठ्ठल. आता एवढ्या दिवस झाले आपण अभ्यास करतो, वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान घेतो. कधी कधी आपणही विचार केला पाहिजे. कोणी 2-4 शब्द वाईटही बोलले आपण विचार नक्कीच केला पाहिजे. लोक दगड मारतात पण अशा झाडाला मारतात ज्या झाडाला फळ आहेत, त्या झाडाला. ज्या झाडाला फळ नाही, फुल नाही, सावली नाही, त्याच्या जवळ सुद्धा कोणी जात नाही. ज्या 2-4 लोक आपल्या समाजामध्ये दगड मारतील त्या अर्थी समजून चालायचं आपल्याकडे काहीतरी चांगलं देवानं दिलं. गतिरोधक असतात चांगल्या रस्ते असतात पण ते महत्वाचे असतात. गतिरोधक असले अपघाताची भीती राहत नाही, गाडीचा स्पीड मापात असतो. गतिरोधक नसला ती गाडीची स्पीड वाढते आणि मग असा ऍक्सिडेंट होतो की त्याला वाचवायला देव सुद्धा हजर राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग आपण नेहमी सत्य मार्गाने जर वागलं तर देव कृपा केल्याशिवाय राहत नाही. देव आपल्याला देवापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहत नाही. देव आपल्या देहाचं सोनं केल्याशिवाय राहत नाही. आपल्याला माहित आहे जर आता एखादा दगड तुम्ही आणून मांडला, तिथं समोर हे केला मांडला आणि त्याला शेंदूर लावला, 4 दिवस लोक पाया पडतील, 8 दिवस पडतील, महिनाभर पडतील, शेंदूर जाईपर्यंत पडतील. पण जर तुम्हाला असं वाटत असेल आपल्या आयुष्यभर कुठेतरी पाया पडावं तर अगोदर मूर्ती व्हावं लागतं. त्या दगडाला घाव सहन करावे लागतात आणि जो दगड घाव सहन करतो तोच दगड देव होत असतो. सहजासहजी देवत्व कुणालाही प्राप्त होत नाही. देवत्व प्राप्त करायचं असेल तर सहन करायला शिकलं पाहिजे. ज्यानं सहन केलं त्याला कधीतरी देवाच्या जवळ जाता येतं, देव होता येतं. देव व्हायचं असेल, त्या देहाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर चांगलं वागा, त्या देवाकडे जायला शिका, इकडे यायला शिका. परमार्थात या, कीर्तनात या, भजनात या, पंढरपूरची वारी करा, पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं की तुमच्या जन्माचं सार्थक होणार आहे. अभंगाचं शेवटचं. तुका मने तुका मने जन्माला ते सार्थक, तुका मने जन्माचे सार्थक, तुका मने जन्माचे सार्थक, तुका मने जन्माला ते सार्थक, तुका मने जन्माला ते सार्थक, तुका मने जन्माला ते सार्थक.
तुका मन जन्माल्याचे सार्थक तुका मने जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया तुका मने जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखल विठ्ठलाची एक देखलिया अवगीत पापे गेली दिगंत अवगीत पापे गेली दिगंत तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक एक देखलिया तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलच देखलिया पापे जंगलिया घेचे पापे गेले दिगंबरा पंढरी वैकुंठ पंढरी देखलिया पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया अवगीत पापे गेली दिगंतरी अवगीत पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी पंढरी देखलिया देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया 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 अवघेची पाप गेली दिगंतर अवघेची पाप गेली दिगंतर हात वरती करा एक टाळी सर्वांनी धरायच्या हा कॅमेरा फिरवा अब्बा बाबा काय करते विठोबार खुमाई बार घुमाये बार घुमाई बार घुमाये बार घुमाये बार घुमाई वेळ कमी आहे आखड अभंगाचं जीवन करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि थोडं बाहेर वेगळंही बोलायचं होतं पण आता वेळ कमी आहे तरी 2 मिनिट घेतो 2 मिनिट आज आपण जे या ठिकाणी हे कीर्तन चालू आहे
जे भजन चालू आहे, जे आपले धर्म कार्य चालू आहे, त्याचं एकमेव श्रेय ज्यांना जातं त्यांचं नाव आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी. कारण खरं जर पाहिलं, विचार जर केला बाबा, आपल्या धर्माला, आपल्या संप्रदायाला मागं ओढणारी लोक बाहेरची आपलीच आहे. अरे हम में इतनी ताकत है, हम कांटों को भी फूल बना सकते हैं. अरे हम हिंदुओं में इतनी ताकत है, हम कांटों को भी फूल बना सकते हैं, हर देश में भगवा लहरा सकते हैं. अरे अयोध्या और मथुरा में क्या, हम तो पाकिस्तान में भी राम मंदिर बना सकते हैं. इतनी ताकत तुमची माझी. पण आपल्याच लोकांना मागे खेच. माझ्या ज्ञानोबारांना त्रास देणारी आपलीच लोक होती, माझ्या तुकोबारांना त्रास देणारी आपलीच लोक होती, आपल्या जातीची होती, आपलेच होते, आपल्यानीच घात केला. माझ्या संभाजी राजाला पकडून देणारे सुद्धा फितूर आपलीच होते. अरे संभाजी राजाचा इतिहास आहे, एक सुद्धा लढाई हारली नाही. अनेक राजे झाले, पण या दोन राजासाठी विचार करा. आपण चित्रपट पाहिला असेल, कोणता? त्याच्यामधून खूप घेण्यासारखं आहे. राजाचं जीवन कसं होतं, कसा जगलाय माझा राजा जीवन, संभाजी राजांचं जीवन काय होतं. अरे या धर्मासाठी, या देशासाठी काय काय सहन केलंय माझ्या राजा. अरे जगावं कसं हे छत्रपती शिवाजी राजांकडून शिकावं, आणि मरावं कसं हे माझ्या धर्मवीर संभाजी राजांकडून शिकावं. आणि म्हणून का शिकावं, त्याचं कारण असं आहे, कधीतरी तुम्ही शिवाजी राजाचं नाव वाचलं असेल. शिवाजी जे मरेपर्यंत स्वतःच्या जीवाशीच लढले, त्यांना म्हणा राजा शिवा. वाचा कधीतरी, प्रत्येक शब्दात काहीतरी अर्थ लपलेला आहे. शिव म्हणजे शिकावं काय, वा म्हणजे वागावं कसं, ज म्हणजे जीवन जगावं कसं, ही ज्यांच्या नावातून शिकवलं जातं त्यांना शिवाजी महाराज म्हणतात. आणि म्हणून आदरणीय आपले सोपान महाराज सांगत असतात, काय कर्म आहे राजा. 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिर आहे, 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिर आहे, पण एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयात ज्यानं मंदिर केलंय तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. का वाकला वेचुका पावली ती चोच करून माऊली विजय जीवी. सर्वांच्या सांगण्यानुसार म्हटले महाराज तेही सांगा, थोडं हेही सांगा, म्हणून सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला काय महाराज, जसं लोकांना परवडेल तसं आपण सांगायचं, जसं कळेल, जसं आवडेल, त्या आवडीतून सुद्धा प्रत्येकाला उपदेश झाला पाहिजे. त्या आवडीच्या निमित्तानं लोक थांबत असतात, ऐकत असतात, जीव लावून ऐकतात. आपल्याला जे पाहिजे ते. आता मला सांगा, तुम्ही एखाद्या किराणा दुकानावर जाता, तिथं जर एखादी वस्तू नाही भेटली, तुम्ही कुठं जाता, जिथं भेटते तिथं जाता. मला असं वाटतं आपलं दुकान बंद पडू नाही बाबा, म्हणून सगळ्या वस्तू दुकानात ठेवाव्या लागतात, आणि त्या सगळ्यासाठीच असतात. याच्यामधून जर भगवंताच्या नामाचा फायदा होत असेल, प्रचार प्रसार भक्तीचा होत असेल, संप्रदायाची पताका वाढत जात असेल, तिचा गौरव होत असेल, तर मला वाटतं प्रत्येक चिंतनामधला जो मुद्दा आहे, चरित्र आहे, ते प्रत्येकानं आपण जवळ ठेवणं महत्वाचं आहे. म्हणून चांगलं जीवन जगा, सत्कर्म करा, योग्य पद्धतीने जीवन जगा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. काही चुकलं असेल आईवडिलांच्या अंतकरणाने माफ करा. जे तुम्हाला पाहिजे, जर कधी पुन्हा प्रसंग आला तर ते सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करू. इथंच थांबतो. काही चुकलं असेल पुन्हा एकदा माफ करा. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.